गण गण गणात बोलते. शेगावमधील प्रत्येक ठिकाण हे गजानन महाराजांच्या दिव्य लीलांचे साक्षीदार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेगावमधील काही धार्मिक महत्त्वाची ठिकाणं पाहणार आहोत. याच काही ठिकाणी महाराजांच्या लीला घडल्या होत्या. काल आमचं शेगावमध्ये गजानन महाराजांचं दर्शन झालं होतं आणि आज आमच्याकडे बराच वेळ आहे, कारण आमची संध्याकाळची ट्रेन आहे. तर आम्ही एक आहे ना प्रायव्हेट रिक्षा करून आहे ना इथे आम्ही इकडचे जे जवळचे बघण्यासारखे तीर्थक्षेत्र आहेत ते आम्ही आता करतोय. आम्ही पहिल्या इथे आलोय महालक्ष्मीचं मंदिर. इथे वैशिष्ट्य असं आहे की इथे मूर्ती प्रकट झाली होती महालक्ष्मीची, त्यामुळे ह्या महालक्ष्मीच्या मंदिराला बरंच महत्व आहे. तर आम्ही ही सुरुवात आमची ह्या महालक्ष्मीच्या मंदिरापासून करतोय आणि असंच बाकीचे आपण एक अजून 5-6 ठिकाण आहेत ते आपण करणार आहोत. इकडे असं म्हणतात की ही महालक्ष्मीची मूर्ती जी आहे ना ही स्वयं प्रकट झालेली आहे, त्यामुळे ह्या मूर्तीला आणि ह्या महालक्ष्मीच्या मंदिराला फारच धार्मिक महत्व आहे. गजानन महाराज नेहमी सांगायचे की भगवंत एकच आहे, मग तो शिव असो किंवा विष्णू. भारतातील प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगाचे छोटे पण सुंदर स्वरूप येथे पाहायला मिळते. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा आनंद मिळतो. आज सोमवार आहे आणि योगायोगाने आम्हाला इथे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला मिळालं. मन एकदम भरून गेलंय, पण छान वाटतं एकदम. मित्रांनो, या मंदिर परिसरात आणखी एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे येथे दृष्टीहीन मुलांनी बनवलेल्या सुंदर हस्तकलेचे प्रदर्शन आहे. या मुलांना डोळ्यांनी दिसत नसले तरी त्यांच्या हातात आणि मनात अद्भुत कला आहे. त्यांनी बनवलेल्या वस्तू पाहिल्यावर आपल्याला जाणवते की जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते. इकडे भेट दिल्यानंतर या मुलांच्या मेहनतीला प्रोत्साहन म्हणून त्यांच्या हस्तकलेला नक्कीच पाठिंबा द्यावा. आता मी नागझरीला आलोय. इथे ना श्री संत गजानन महाराज आहेत ना, त्यांचे जे गुरु आहेत श्री संत गोमाजी महाराज, त्यांनी इथे समाधी घेतली. तर त्यांच्या समाधी स्थळाचं दर्शन करायला आम्ही आता इथे आलोय. इकडे एक गोमुख कुंड आहे आणि ह्या कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की ते इथे 12 महिने ह्या गोमुखातून पाणी येत असतं आणि त्यामुळे ह्या क्षेत्राचं आहे ना पवित्र खूप आहे. एकदा इथे पाण्याची खूप कमतरता होती, तेव्हा महाराजांच्या कृपेने येथे गोमुख कुंडातून पाणी वाहू लागले. आजही अनेक लोक हे पाणी पवित्र आणि उपचारात्मक मानतात. महाराजांना भगवान शिवाबद्दल खूप भक्ती होती, त्यामुळे ते येथे येऊन शांत बसून ध्यान आणि जप करत असत. आता मी आलो कृष्णाजीचा मळा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी जे आहे ना श्री गजानन महाराज यांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोस्वामी महाराज आहेत ना यांचं गर्वहरण केलं होतं. हे माझ्या मागे जे वडाचं झाड बघताय ना, हेच ठिकाण आहे ना महाराजांचं, गजानन महाराजांचं आहे ना प्रकट स्थळ आहे आणि याच ठिकाणी महाराज प्रथम प्रकट झाले होते. त्यामुळे ह्या ठिकाणाला फारच विशेष महत्व आहे. ही वस्तू आहे ना ही महाराजांची प्रकट स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. बंकट सदन या ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी गजानन महाराजांचं आहे ना बऱ्याच वर्ष वास्तव्य होते
आणि ह्या ठिकाणी गजानन महाराजांच्या बऱ्याचशा लीलया पण इथे झालेल्या आहेत. हे ना ह्या ठिकाणी घडलेले लीला अशी आहे की ह्या ठिकाणी श्रावण मासामध्ये काही उत्सव साजरे व्हायचे आणि त्यावेळेस गजानन महाराज इथे येऊन बसायचे आणि इकडचे काही पाटलांची जी मुलं होती ना ती त्यांना चिडवायची गजानन महाराजांना. आणि एके दिवशी काय झालं, त्यांना संताप आला आणि त्यांनी उसाचे जे आहेत ना काड्या घेऊन महाराजांची पिटाई करायला सुरुवात केली. पण महाराज त्यांनी चिडले नाहीत, उलट त्यांनी काय केलं, त्या उसांच्या काड्या घेऊन त्याचा रस केला आणि त्याच पाटलांच्या मुलांना तो रस पाजला. आणि तो रस पियाल्यानंतर पाटलांची मुलं शांत झाली आणि ते महाराजांच्या चरणी शरण गेले. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पवित्र भूमी शेगावमधील अनेक धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. ही ती भूमी आहे जिथे महान संत गजानन महाराज यांनी आपल्या लीलांनी भक्तांना मार्ग दाखवला. जर तुम्हाला गजानन महाराजांवरची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा जरूर लिहा. गणगण गणात बोते.